पार्ट ऑफ स्पीचची आपण सिरीज कंटिन्यू करणार आहोत. आत्तापर्यंत आपण काय काय पाहिले तर नाऊन झालं आपण पाहिलं, नंतर प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब पाहिलं. आता आज आपण पाहणार आहोत ॲडवर्ब. ॲडवर्बला मराठीमध्ये काय म्हणतात? क्रियाविशेषण. तर अर्थ काय आहे त्याचा बघा. क्रियाविशेषण, विशेषण म्हणजे काहीतरी स्पेशल. क्रियापदाबद्दल जर स्पेशल माहिती सांगत असेल तर त्याला क्रियाविशेषण म्हणतात. पण फक्त क्रियापदाबद्दलच सांगत नाही, तर म्हणून आधी आपण व्याख्या बघूत. An adverb is a word that modifies a verb. modifies म्हणजे काय करते? त्याला अजून माहिती सांगते. modifies म्हणजे अजून माहिती सांगते. कोणाबद्दल? वर्ब बद्दल, किंवा एखाद्या ॲडजेक्टिव्ह बद्दल, किंवा दुसऱ्या एखाद्या ॲडवर्ब बद्दल. ते एक ॲडवर्ब दुसऱ्या ॲडवर्ब बद्दलही माहिती सांगू शकते. ही झाली इंग्लिशमध्ये व्याख्या. आता मराठीत व्याख्या बघा. ॲडवर्ब म्हणजे असे शब्द जे क्रियापद, विशेषण किंवा दुसरे क्रियाविशेषण यांना अधिक माहिती देतात. यांच्याबद्दल अधिक माहिती देते. कोणाकोणाबद्दल ते लक्षात ठेवा. क्रियापदाबद्दल माहिती देऊ शकते, विशेषणबद्दल माहिती देऊ शकते, किंवा दुसऱ्या क्रियाविशेषण म्हणजेच ॲडवर्बबद्दल माहिती देऊ शकते. पुढे बघा. इट टेल अस हाऊ. हाऊ म्हणजे कसं. वेन म्हणजे कधी. वेअर म्हणजे कुठे. और व्हॉट एक्सटेंट म्हणजे कितीपर्यंत. घटना अँड ॲक्शन म्हणजे वर्ब इज डन. तर एखादी घटना कशी घडली, कधी घडली, कुठे घडली, कितपत घडली म्हणजे किती दुःखद म्हणजे किती त्याची रेंज होती घटना घडण्याची, इंटेन्सिटी किती होती, हे आपल्याला सांगतात की कृती. मराठीमध्ये बघा, कृती म्हणजे तुमचं वर्ब. कशी घडली कृती, किंवा केव्हा घडली, किंवा कुठे घडली, किंवा कितपत घडते, हे सांगणारा शब्द म्हणजे काय असते? ॲडवर्ब. आता बघा, टाइप्स ऑफ ॲडवर्ब्स विथ एक्झाम्पल्स. तर आपण प्रकार बघणार आहोत ॲडवर्ब्सचे, आणि त्यांचे प्रत्येक प्रकाराचे काय बघणार आहोत? उदाहरण. क्रियाविशेषणांचे प्रकार व उदाहरणे बघा. ॲडवर्ब ऑफ मॅनर. मॅनर म्हणजे काय की कोणत्या प्रकारे, कृतीची रीती दाखवणारे. रीती म्हणजे काय की जे झालेली प्रक्रिया आहे, जे झालेलं वर्ब आहे ते कोणत्या प्रकारे झाले. मॅनर म्हणजे कोणत्या मॅनरमध्ये झाले. आता बघा, तुम्हाला कळते. ही स्पीक्स. ही स्पीक्स सॉफ्टली. मराठीमध्ये बघा, तो हलक्या आवाजात बोलतो. तर इथं हे स्पीक जे आहे ते वर्ब आहे तुमचं, स्पीक. आता स्पीक वर्ब बद्दल अजून माहिती सांगणारा शब्द कोणता आहे? तर सॉफ्टली. की कसं बोलतोय तो? सॉफ्टली म्हणजे एकदम हळू आवाजात बोलतोय. तर स्पीक शब्दाबद्दल जास्त माहिती सांगणारा शब्द कोणता आहे? सॉफ्टली. म्हणून सॉफ्टली काय तुमचं ॲडवर्ब आहे. बघा, हे जे स्पीक आहे, स्पीक तुमचं वर्ब आहे. आणि स्पीक बद्दल माहिती सांगणारा कोणता आहे? स्पीक बद्दल माहिती सांगणारा शब्द आहे सॉफ्टली. म्हणून हे तुमचं आहे ॲडवर्ब. शी डान्स्ड ग्रेसफुली. डान्स्ड म्हणजे की नाचली. ग्रेसफुली म्हणजे काय की खूप सुंदररित्या, खूप चांगल्या प्रकारे नाचली. तर डान्स्ड शब्दाबद्दल डान्सिंगची प्रक्रिया कशी व्हायली, कोणत्या मॅनरमध्ये व्हायली, ते शब्द सांगते ते ग्रेसफुली. म्हणून इथं ग्रेसफुली तुमचं काय आहे? ॲडवर्ब आहे. एक टिप सांगतो. नॉर्मली जे ॲडवर्ब ऑफ मॅनर येतात ते त्यांच्या शेवटी ना LY असते. तर LY असेल तर ओळखायला सोपं जाते. ॲडवर्बच्या शेवटी LY असते. दुसरा प्रकार बघा. ॲडवर्ब ऑफ प्लेस. प्लेस म्हणजे काय? ठिकाण. कृती कुठे घडते ते दाखवणारे, की घटना कुठं घडली ते दाखवायसाठी ॲडवर्ब ऑफ प्लेस कामाला येते. पहिलं बघा. द चिल्ड्रन
आर प्लेइंग आउटसाइड. चिल्ड्रन म्हणजे मुलं, प्लेइंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे वर्ब आहे प्लेइंग, खेळत आहेत. आता कुठे खेळत आहेत तर आउटसाइड म्हणजे बाहेर खेळत आहेत. तर हे आउटसाइडमधून आपल्याला काय माहिती कळाली की लेकरं बाहेर खेळत आहेत. तर खेळण्याची प्रक्रिया म्हणजे परत वर्बबद्दलच माहिती सांगायली. खेळण्याची प्रक्रिया कुठं होत आहे ते शब्द सांगते आउटसाइड. म्हणजे आपल्याला काय कळते, व्हेअर कळते. व्हेअर इज द वर्ब इज हॅपनिंग. सो त्याच्यातून आपल्याला कळायला की आउटसाइड जे आहे ते ॲडवर्ब ऑफ प्लेस आहे. पुढचं वाक्य बघा, कम हिअर. कम म्हणजे येणे, हे वर्ब आहे. आता हिअर म्हणजे काय, इकडे, तिथे ये. तर इकडे ये, आता हे इकडे जे शब्द आहे ते कम बद्दल माहिती सांगायला की कुठं जायचंय, जाण्याची क्रिया आहे. तर कुठे जाण्याबद्दल माहिती सांगते म्हणून इथं हिअर ॲडवर्ब आहे. तर हे ॲडवर्ब ऑफ प्लेस आहेत की जायचं जागा सांगायले. पुढे बघा, ॲडवर्ब ऑफ टाइम. कृती केव्हा घडते ते दाखवणारे क्रियाविशेषण. टाइम सांगते बघा. आता वी विल मीट. मीट म्हणजे भेटणे, हे वर्ब आहे. आणि भेटायचं कधी तर टुमारो, उद्या. टुमारो म्हणजे उद्या. तर हे ॲडवर्ब आहे. भेटायची प्रक्रियाचा टाइम सांगायला, ते कधी होणार आहे, उद्या भेटूत म्हणजे. मराठीत बघा, वी विल मीट टुमारोचा अर्थ, वी म्हणजे आपण, टुमारो म्हणजे उद्या, मीट म्हणजे काय, भेटू, आपण उद्या भेटू. दुसरं वाक्य बघा, शी अराइव्ड लेट. अराइव्ह म्हणजे आली, अराइव्ह म्हणजे आगमन होणे म्हणजे येणे, लेट म्हणजे काय, उशिरा. तर ती आली कसं त्याबद्दल सांगायला. आली, लेट म्हणजे शेवटी टाईमच सांगायला ना. उशिरा म्हणजे काय की टाईम झाल्यानंतर येणे. तर शी अराइव्ड लेट हे ॲडवर्ब ऑफ टाईम आहे, जे की घटना उशिरा घडल्याचं सांगायले. मराठीत बघा अर्थ, ती उशिरा आली. पुढचं बघूत, ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे किती वेळा, किती, एक घटना कितदा व्हायली ते सांगते. कृती किती वेळा घडते ते दाखवणारे. एखादी घटना किती वेळा घडायली ते दाखवणारं जे आहे त्याला म्हणतात ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. वाक्य बघा, उदाहरण, ही ऑलवेज. ऑलवेज म्हणजे नेहमी. वेक्स अप अर्ली. वेक्स अप म्हणजे उठणे. तर हे वेक्स अप जे आहे, वेकअप एवढं पूर्ण वर्ब आहे, उठण्याची प्रक्रिया आहे ती. वेकअप. तर कितदा, ऑलवेज म्हणजे काय, नेहमी. तर इथं हे जे ऑलवेज आहे, ऑलवेज ते सांगते ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी, की उठायची घटना नेहमीच लवकर होते. आणि हे अर्ली जे अर्ली ते आहे ॲडवर्ब ऑफ टाईम. इथं दोन ॲडवर्ब आहेत, लक्षात ठेवा. अर्ली पण ॲडवर्ब आहे, अर्ली पण ॲडवर्ब आहे, आणि ऑलवेज पण काय, ॲडवर्ब आहे. पण ऑलवेज ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आहे, आणि अर्ली जे आहे ते ॲडवर्ब ऑफ टाईम आहे, की टाईम म्हणजे उठण्याची घटनाचा वेळ सांगते ते, की अर्ली म्हणजे लवकर. त्याच्यातून वेळ समजतोय आपल्याला. दे समटाइम्स. दे म्हणजे ते लोक, समटाइम्स म्हणजे कधी कधी. वॉच टी व्ही ॲट नाईट. वॉच म्हणजे पाहणे. आता बघा, हे पाहण्याच्या घटनेबद्दल बोलायले, हे वर्ब आहे वॉच. तर पाहण्याची घटना काय, कधी कधी होते, समटाइम्स. तर परत ते फ्रिक्वेन्सी सांगायले. फ्रिक्वेन्सी म्हणजे घटना कधी कितीदा होते ते सांगते. तर काही घटना रोज होतात, काही घटना कधी कधी होतात, काही घटना नेहमी होतात. हे असे नेहमी, रोज, कधी कधी, कधीच नाही, हे शब्द जे असतात ते ॲडवर्ब ऑफ काय असतात, फ्रिक्वेन्सी असतात. पुढे बघा आता, ॲडवर्ब ऑफ डिग्री. ॲडवर्ब ऑफ डिग्री काय, की कृती कितपत घडते ते दाखवणारे, म्हणजे की घटना किती घडली, कधी अर्धी, कधी खूप जास्त. बघूत आता उदाहरणावरून. आय ॲम व्हेरी टायर्ड. इथं हे टायर्ड वर्ब आहे, पण टायर्डबद्दल अजून माहिती कोणता शब्द सांगायला, व्हेरी, की खूप जास्त. खूप जास्त मी थकलोय. ते खूप जास्त जे शब्द आहे ते कशाबद्दल माहिती सांगायला, टायर्ड, जे की वर्ब आहे. म्हणून व्हेरी जे शब्द आहे ते काय, ॲडवर्ब आहे. तर ती घटना किती घडायली
ते सांगायले, म्हणून त्याला म्हणतात ॲडव्हर्ब ऑफ डिग्री. डिग्री म्हणजे कितपत, कमी, जास्त, खूप जास्त, खूप कमी, हे जे मी सांगायलो शब्द हे जे आहेत हे ॲडव्हर्ब ऑफ डिग्री असतात. बघा, मी खूप थकलो आहे, हे थकलो जे आहे ते वर्ब आहे, पण हे खूप जे शब्द आहे ते ॲडव्हर्ब ऑफ डिग्री आहे. शी इज टू बिझी, तर बिझी जे आहे शब्द ते वर्ब आहे आणि टू म्हणजे इथं खूप जास्त, त्याचा परत तेच अर्थ असते. टू म्हणजे खूप जास्त, तर ती खूप जास्त बिझी म्हणजे काय की व्यस्त आहे, म्हणजे तिच्या कामामध्ये व्यस्त आहे, ती खूप जास्त व्यस्त आहे. तर हे ॲडव्हर्ब ऑफ डिग्री आहे. तर अशा प्रकारे हे आपण ॲडव्हर्बची व्याख्या आणि ॲडव्हर्बचे 5 प्रकार आणि त्यांचे प्रत्येक 5 प्रकाराचे 2-2 उदाहरणवाले वाक्य पाहिलेत. हे सगळं लिहून घ्यायचं आणि लिहून आणायचं आहे.